Hi everyone, welcome to Mahaseni English. Today we are going to start the General Science Class 7. First topic, that is the living word. The living word, adaptation and classification. So, adaptations म्हणजे जुळवून घेण्याची प्रक्रिया आणि त्याचे परिणाम. क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरण. लिव्हिंग वर्ड म्हणजे जैविक विश्व. सो लेट्स रिकॉल. इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन. सो इन क्लास 6 you see there the diversity in living things and their classification. A great variety of plants is found on the earth. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. म्हणजेच बघा, पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणावर काय आहे बघा, प्लांट्स म्हणजे झाडे, त्यांची काय व्हरायटी आहे. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लावर्स. तर बघा, काही झाडांना काय असतात, कलरफुल फ्लावर्स असतात. सम प्लांट्स ग्रो इन वॉटर. काही झाडे कशी होतात बघा, पाण्यामध्ये त्यांची वाढ होते. वेअर ॲज सम आर टू बी फाउंड इन डेझर्ट. तर काही झाडे काय होतात बघा, डेझर्ट्स म्हणजेच वाळवंटात किंवा कमी पाणी असलेल्या ठिकाणी वाढतात. विच हॅव अ सॅक्रिटी ऑफ वॉटर. म्हणजे ज्या ठिकाणी कमी पाण्याचं प्रमाण असेल त्या ठिकाणी काही झाडेची वाढ होते. सम प्लांट्स आर फाउंड ओनली इन स्नोवी रिजन. म्हणजेच काही झाडे आहेत ती स्नोवी म्हणजेच बर्फाळ ठिकाणात पण आढळतात. सम प्लांट्स कॅनॉट बी सीन विदाऊट अ मायक्रोस्कोप. आपण काही अशी झाडे आहेत ती मायक्रोस्कोप शिवाय बघू शकत नाही, म्हणजेच ती खूप लहान असतात. व्हेअर ॲज सम आर ह्यूज इन साईज. तर काही झाडे बघा खूप मोठ्या प्रमाणात ते उंच असतात. ह्यूज म्हणजेच मोठे असतात. लाईक प्लांट्स, ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. म्हणजेच प्लांट्स म्हणजे झाडे आणि ॲनिमल्स म्हणजेच प्राणी. टू शो डायव्हर्सिटी म्हणजे दोघेही काय दाखवतात, डायव्हर्सिटी म्हणजेच विविधता. प्लांट म्हणजे झाडे आणि ॲनिमल्स म्हणजे प्राणी. सो सम आर युनिसेल्युलर. तर काही काय असतात बघा, एक पेशी असतात. अदर्स मल्टीसेल्युलर. तर काही काय असतात, अनेक पेशी असतात. सम आर व्हर्टिब्रेट्स वेअर ॲज अदर आर इनव्हर्टिब्रेट्स. तर काही काय असतात बघा, व्हर्टिब्रेट्स असतात आणि काही इनव्हर्टिब्रेट्स असतात. आता व्हर्टिब्रेट्स म्हणजेच ज्यांच्याकडे काय असतो, व्हर्टिब्रल कॉलम असतो. आणि इनव्हर्टिब्रल म्हणजेच ज्याच्यामध्ये व्हर्टिब्रल कॉलम अब्सेंट असतो, अशांना आपण काय म्हणतो, इनव्हर्टिब्रेट्स म्हणतो. हे आपण सगळे क्लास 6 मध्ये शिकलेलो आहोत. तर दिस वर्ड्स इज फुल ऑफ डायव्हर्सिटी, फुल ऑफ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स, ॲक्वॅटिक, टेरेस्ट्रियल, ॲम्फिबियन, रेप्टेलियन, एरियल, इटसेट्रा. सो ॲक्वॅटिक म्हणजेच पाण्यामध्ये राहणारे, टेरेस्ट्रियल, ॲम्फिबियन्स म्हणजे जमिनीवर आणि पाण्यात दोन्ही राहणारे, रेप्टाईल्स म्हणजे सरपटणारे प्राणी, एरियल म्हणजे हवेमध्ये असणारे किंवा वातावरणामध्ये असणारे. These observations give rise to the question. आता ही सगळी निरीक्षणं काय करतात बघा, आपल्याला एक क्वेश्चन म्हणजेच याच्यामुळे एक प्रश्न पडतो. हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बीइंग. तर ही एवढी मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटीज म्हणजे काय, विविधता कशी काय अराईज झाली. तर बघा, आपण ते ह्या टॉपिकमध्ये बघणार आहोत. सो कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, आर द प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाईप. म्हणजेच काश्मीरमध्ये आणि राजस्थानमध्ये
सापडणारे किंवा आढळणारे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहेत ते सारखेच असतील का? किंवा कॅन यू इलॅबरेट ऑन एनी डिफरन्स बिटवीन टू, किंवा तुम्ही या दोघांच्या मधला डिफरन्स सांगू शकता का? सो coniferous trees like pine and deodar flourish in snowy region like काश्मीर. तर बघा काश्मीरमध्ये कोणत्या टाईपची झाडे आढळतात? तर देवदार नावाचं वृक्ष आणि पाईन हे पण एक काय असतं, झाड असतं. तर आपल्याला ते कुठं सापडतं? काश्मीरमध्ये सापडतं, ज्या ठिकाणी स्नोवी रिजन्स म्हणजे बर्फाळ प्रदेशात. सो हाऊएव्हर इन द डेझर्ट ऑफ राजस्थान, तर राजस्थानमधले डेझर्ट म्हणजेच वाळवंट, जिथे पाण्याची कमतरता असते, अशा ठिकाणी काय सापडतं बघा? प्लांट्स लाईक कॅक्टस. प्लांट लाईक कॅक्टस. सो सी हिअर, दिस इज द cactus. So and acacia babul are to be found. The camel, a desert animal. तर बघा, a camel म्हणजेच उंट, अ डेझर्ट ॲनिमल, तर वाळवंटी प्रदेशात सापडणारा तो काय आहे? ॲनिमल आहे. इज नॉट फाउंड इन काश्मीर, तर काश्मीरमध्ये हे सापडत नाहीत. व्हॉट इज द रिजन फॉर दिस डिफरन्स? सो फॉर दिस ह्यूज डिफरन्स, व्हॉट इज द रिजन? सो सी हिअर, द रिजन इज द ॲडॅप्टेशन. सो ॲडॅप्टेशन इज द जुळवून घेण्याची प्रतिक्रिया किंवा प्रक्रिया आणि त्याचे परिणाम. सो ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी. सो gradual changes occur in the body parts and also in the behavior of organism which help them to adjust to their surrounding. म्हणजेच बघा, अशा प्रकारचा चेंजेस जो बॉडी पार्ट्समध्ये सापडतो, ज्याच्यामुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याला काय करतं बघा, ते त्या वातावरणामध्ये ॲडजस्ट होण्यासाठी मदत करते. अशा टाईपच्या चेंजेसला आपण काय म्हणतो? ॲडॅप्टेशन असे म्हणतो. म्हणजे ज्या प्रकारचं वातावरण त्यांच्या सराउंडिंग्समध्ये अवतीभोवती असेल, त्या वातावरणाशी जुळवून घेण्याची प्राण्यांची किंवा वनस्पतींची जे बिहेवियर आहे त्याला आपण काय म्हणतो? ॲडॅप्टेशन असे म्हणतो. सच चेंजेस आर कॉल्ड ॲडॅप्टेशन. अशा टाईपच्या चेंजेसना आपण काय म्हणतो? ॲडॅप्टेशन. सो दिस कॅन बी आस्क फॉर यू डेफिनेशन क्वेश्चन, दॅट इज ॲडॅप्टेशन. सो दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. आणि त्यासाठी त्यांना काय लागतं? खूप मोठा लॉंग पिरियड लागतो ऑफ टाइम. सो सी हिअर, दीज आर द डेझर्ट्स. सो डेझर्टमध्ये आपल्याला काय काय सापडतं? कॅक्टस. सो अँड दिस टाइप्स ऑफ ॲनिमल लाईक स्नेक. सो दिस कॅन बी फाउंड इन डेझर्ट. सो ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. तर बघा, प्लांटमध्ये ॲडॅप्टेशन कसं होतंय? Observe and complete the part include other plants from your own region too. म्हणजे तुमच्या अवतीभोवती सापडणाऱ्या तुम्ही निरीक्षण केलेल्या झाडांचे वर्गीकरण तुम्ही करू शकता. तर बघा, प्लांट. सो यू कॅन मेक टेबल. तुम्ही अशा प्रकारचा टेबल बनवू शकता. प्लांट, हॅबिटॅट, टाइप्स ऑफ रूट, characteristics of leaves, characteristics of stem. So you can classify into habitat, types of root, characteristics of leaves and characteristics of stem. So first we see lotus. Lotus म्हणजेच कमळ.
तर आपल्याला कमळ कुठं सापडतं? पाण्यामध्ये, म्हणजेच हॅबिटॅट कोणता आहे त्याचा? ॲक्वॅटिक. हॅबिटॅट म्हणजेच कोणत्या ठिकाणी ते आढळतं? ॲक्वॅटिक. आता त्याचे टाइप्स ऑफ रूट कसे असतात बघा? फायब्रस असतात. कसे असतात? फायब्रस. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स, तर त्याची पाने कशी असतात? लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेअर. तर त्याच्यावर कसा लेअर असतो? वॅक्सी लेअर असतो. लार्ज आणि राऊंड असतं. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम, तर खोड कसे असते बघा? हॅलो अँड फ्लेक्झिबल. हॅलो म्हणजेच पोकळ असतं आणि फ्लेक्झिबल म्हणजे तणणारं असतं. तर नेक्स्ट कॅक्टस. आपण कॅक्टस इथे बघितलं आहे बघा. तर कॅक्टस कसं असतं? हॅबिटेट कसं असणार त्याचं? इथं डेझर्ट. टाइप्स ऑफ रूट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स. लिव्स कसे असणार? काटेरी. अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम. स्टेम कसे असणार आहे त्याचे? हार्ड असणार आहे. बनियान. सो हॅबिटेट कसं असणार आहे त्याचं? टेरेस्ट्रियल. टाइप्स ऑफ रूट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम. So these are the adaptations in plant. So thank you for watching. Please like, share and subscribe our channel for more videos on Mass English. Thank you.